नमस्कार मंडळी. पहिल्या व्हिडिओसाठी, इंट्रोडक्शनच्या व्हिडिओसाठी आपला खूप प्रतिसाद आला. आपला हा चॅनल वाईज इन्व्हेस्ट आता 100 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स घेऊन चालतो आहे आणि ह्या तुमच्या प्रतिसादासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच प्रतिसाद तुमचा ह्यापुढे येणाऱ्या व्हिडिओजवरती सुद्धा येऊ देत आणि हा चॅनल मला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची अशीच मदत मला होत राहू दे. तर आता नवीन व्हिडिओ घेऊन आज मी आलो आहे. मी म्हणलं तसं की कॅन्डल स्टिक्सचा आपण अभ्यास करूया. पण त्याच्या आधी सुद्धा मला असं जाणवलं की कॅन्डल स्टिक्स किंवा चार्ट्स हा जो काही विषय आहे, तो कुठल्यातरी प्लॅटफॉर्मवरती आपल्याला शिकायला पाहिजे, राइट? की आपण कुठेतरी जाऊन ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, कुठेतरी जाऊन ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर ट्रेडिंग व्ह्यू असं या प्लॅटफॉर्मचं नाव आहे, जो आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर हा फ्री आहे आणि हा सगळ्यांना ॲक्सेसिबल आहे. आणि आत्ताच्या आपण स्टेजला जे शिकतोय किंवा ह्याच्या पुढे सुद्धा पेड व्हर्जन घ्यायची इतक्यात तरी गरज लागेल असं मला पर्सनली वाटत नाही. तर हा प्लॅटफॉर्म कसा आहे, का आहे, त्याच्यामध्ये जे टूल्स दिलेले असतात ते कसे वापरायचे, त्याच्यामधनं आपण एनालिसिस पुढे जाऊन शिकणार आहोत. पण आपण त्याच्यावरती एक कम्फर्ट आपला तयार करूया, की हा टूल याच्यासाठी वापरला जातो. इथे जाऊन ही गोष्ट बघायची असते. स्टॉक जर बदलायचा असेल, सिलेक्ट करायचा असेल, तर कुठल्या ऑप्शनला जाऊन तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि ट्रेडिंग व्ह्यूज का किंवा ट्रेडिंग व्ह्यू हा प्लॅटफॉर्म निवडायचं कारण असं काही खास नाहीये. पण इतके वर्ष मी ट्रेडिंग व्ह्यू वापरत आलेलो आहे आणि मला त्याच्यामध्ये कुठलीच कमी जाणवली नाही, की बाबा ह्याच्यापेक्षा वेगळा आपण प्लॅटफॉर्म बघायला हवा. आणि प्लस पॉइंट म्हणजे की ट्रेडिंग व्ह्यू ह्या कंपनीने किंवा ह्या प्लॅटफॉर्मने ऑलमोस्ट सगळ्या ब्रोकर्स बरोबर टाय अप करून त्यांचे पण इंटरनल चार्टिंगचे जे टूल्स आहेत, ते पण ट्रेडिंग व्ह्यू यूज करतात. सो तुम्हाला सिमिलर इंटरफेस मिळेल. तुम्ही जेव्हा ब्रोकर थ्रू एखादा चार्ट उघडाल किंवा तुम्ही ते सेटिंग बदलून ट्रेडिंग व्ह्यू सिलेक्ट करू शकता, की मला ट्रेडिंग व्ह्यू प्रमाणे चार्ट्स बघायचे आहेत. सो आता आपण स्टेप बाय स्टेप एक ट्युटोरियल बघूया, की ट्रेडिंग व्ह्यू आपल्याला कसं वापरायचंय किंवा ट्रेडिंग व्ह्यू आपल्याला कसं वापरता येतं आणि ह्याच्या पुढे जे आपण शिकू, कॅन्डलस्टिक्स म्हणा किंवा एनालिसिस म्हणा, तर ते सगळं आपण या प्लॅटफॉर्मवरती शिकणार आहोत. हे फ्री असल्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जर त्याच्यावरती अकाउंट उघडलेलं नसेल, तर उघडून घ्या. काही माझी रेफरल लिंक वगैरे नाहीये. तुम्हीच जाऊन एक अकाउंट उघडून घ्या, सो दॅट आपण जे काही शिकू ते तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करता येईल. आणि आता ह्याच्या पुढे तो व्हिडिओ एक स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होईल आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आणि हळू सांगितलेल्या आहेत. सो ते बघा. ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी कॅन्डलस्टिक्स घेऊन येतोय. कारण हे मुळात सांगणं गरजेचं होतं. कारण कॅन्डलस्टिक सांगून सुद्धा तुम्हाला जर ह्याबद्दल माहिती नसती, तर तुम्ही ते जाऊन बघूच शकला नसतात कुठे. सो पुढचा व्हिडिओ कॅन्डलस्टिक्सचा नक्की येतोय. मे बी पुढच्या वीकेंडला मी हा सगळा शूटिंग आणि एडिटिंगचा पराक्रम करेन. पण आत्तापर्यंत तुमचा प्रतिसाद खूप छान राहिलाय. तो तसाच राहू देत आणि हा सुद्धा जो ट्रेडिंग व्ह्यूचा ट्युटोरियल आहे, हे पण जे आपल्यासारखे बिगिनर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही शेअर करा आणि त्यांना सुद्धा याच्याबद्दल माहिती पोहोचवा. सो थांबतो आणि पुढे स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होईल. सो थँक वन्स अगेन. सी यू. ओके. सो मी आता आलोय ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवरती आणि एक बेसिक ट्युटोरियल आपण ट्रेडिंग व्ह्यूचं करूयात. सो दॅट आपण जे पुढे चार्ट्स बघणार आहोत किंवा स्टॉक्स बद्दल अभ्यास करणार आहोत, त्याचा अभ्यास आपल्याला सोपा जाईल. तर ट्रेडिंग व्ह्यू बेसिकली सगळ्यांसाठी फ्री आहे आणि फ्री व्हर्जनमध्ये जे काही ते देतात आपल्याला दॅट इज सफिशियंट. तेवढ्यात आपण आपला बेसिक अभ्यास करून जे हवंय तिथे आपण पैसे लावू शकतो. तर इकडे त्या वेबसाईटवरती आलो आपण इथं in.tradingview.com अशी यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आलो की इथे लॉग इनचा ऑप्शन येतो. लॉग इनच्या ऑप्शनमध्ये आपल्याला जीमेलने किंवा आपला कुठलाही ईमेल आयडी असेल त्याने आपण लॉग इन करू शकतो. एकदा लॉग इन झालो की अशी साधारण वेबसाईट ही आपल्याला दिसते. इकडे आपण बघितलं तर लेफ्ट साईडला काही गोष्टी आहेत, वरती काही गोष्टी आहेत, उजवीकडे काही गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघूयात आणि मग आपला कॅन्डलस्टिक्स म्हणा किंवा स्टॉक्स म्हणा त्याच्याबद्दलचा आपण अभ्यास सुरू करूया. तर इकडे लेफ्ट टॉपला जर आपण बघितलं तर निफ्टी असा सिम्बॉलचं नाव लिहिलंय. निफ्टी 50 ही आपली भारताची इंडेक्स आहे. तर त्या इंडेक्स बद्दल इथे चार्ट दिलेला आहे त्याचा. सो इथे आपण निफ्टी टाइप केलंय किंवा निफ्टी इथे बाय डिफॉल्ट दिसतंय आपल्याला. समजा आपल्याला दुसरा कुठला तरी स्टॉक बघायचा असेल, समजा आपल्याला रिलायन्स बघायचा असेल, तर आपण इथे रिलायन्स टाइप केलं, सिलेक्ट केला की रिलायन्सचा चार्ट इथे उघडला असेल. तर बेसिकली स्टॉक सर्च करण्यासाठी किंवा स्टॉक्स इथे जर आपल्याला शोधायचे असतील नावाप्रमाणे किंवा चार्ट जिथे आपल्याला बघायचा आहे त्या स्टॉकचा, तर तिकडे त्यासाठी आपण इथे जाऊन त्याचं नाव टाइप करू शकतो. आणि इंडियन स्टॉक मार्केटसाठी बेसिकली एनएससी आणि बीएससी ह्या दोन स्टॉक मार्केट्स आहेत आपले. एनएससी इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएससी इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर मोस्टली 99% ट्रेडर्स एनएससी चे चार्ट्स प्रेफर करतात कारण तिथे लिक्विडिटी सगळ्यात जास्त आहे. ते चार्ट जास्त नीट तयार होतात, जास्त भरोशाचे असतात. सो आपण किंवा कोणीही एनएससी चे चार्ट्स प्रेफर करावे असं मी स्वतः सांगेन.
आता इथे झालं की आपण स्टॉक्स सिलेक्ट कसे करू शकतो, कुठे जाऊन करू शकतो. आता पुढचं कंपॅरेटिव्ह सिम्बल ऍड करण्यासाठी आहे. ते मी स्वतः आजपर्यंत यूज केलं नाहीये, त्यामुळे सांगण्यात काही तेवढा अर्थ मला वाटत नाही. पुढे जातो. 15 इथे 15M लिहिलं. 15M खाली जर वाचलं तर 15 मिनिट्स असं लिहिलंय. तर याचा अर्थ असा होतो की ह्या चार्टवर आपल्याला ह्या ज्या काही कॅन्डलस्टिक्स आपण ज्याला म्हणतो ते दिसत आहेत. तर ही एक कॅन्डलस्टिक्स ही 15 मिनिटाची आहे. हा त्याचा अर्थ होतो. आता आपण इथे जर क्लिक केलं तर वन टिक म्हणजे अगदी नॅनो सेकंड इथपासून हे सुरू होतं आणि 12 महिने किंवा रेंज तुम्ही देऊ शकता, इथपर्यंत ते एक्सपांड होऊ शकतं. फ्री व्हर्जन मध्ये काही लिमिटेशन्स आहेत की तुम्ही 10 मिनिटाची कॅन्डलस्टिक नाही बघू शकत. 10 मिनिटाची कॅन्डलस्टिक आपण फ्री व्हर्जन मध्ये नाही बघू शकत. ते एवढं महत्वाचं नाही. आपल्याला डे ट्रेडिंग जर करायचं असेल किंवा डे ट्रेडर्स बेसिकली जे बघतात ते टाइम फ्रेम आहे 3 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं किंवा 30 मिनिटं. तर या सगळ्या कॅन्डलस्टिक्स इथे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फ्री मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. जर आपण स्विंग ट्रेडर बनायचा प्रयत्न करत असू तर आपल्यासाठी थोडी वरची टाइम फ्रेम म्हणजे 1 तास, 4 तास, 1 दिवस अशा टाइम फ्रेम्स साधारण वापरल्या जातात. तर याच्यामध्ये समजा मी 1 आवर म्हणजे 1 आवर सिलेक्ट केलं, 1 तासाची एक कॅन्डल बघितली, तर ही कॅन्डल बेसिकली एका तासाला एक कॅन्डल अशी बनते. म्हणजे काय की खाली जर बघितलं तर 13 फेब्रुवारी इथे खाली जर बघितलं तर 13 फेब्रुवारीची ही कॅन्डल आहे. 9:15 ला सुरू झालेली ही कॅन्डल आहे आणि पुढची कॅन्डल जर बघितली आपण तर 10:15 ची ही कॅन्डल आहे. तर म्हणजे काय की अलीकडची जी कॅन्डल आहे ती 9:15 ते 10:15 ह्या कालावधीची म्हणजे एका तासाची एक कॅन्डल अशी आहे. याचा फायदा काय किंवा याचा आपण फरक कुठे अनुभवू शकतो की आपण जेव्हा अनालिसिस करू तेव्हा छोट्या टाइम फ्रेम वरती, छोटे टाइम फ्रेम म्हणजे काय की 15 मिनिटं, 5 मिनिटं, 3 मिनिटं या टाइम फ्रेम वरती एक कॅन्डल 5 मिनिटाची किंवा एक कॅन्डल 3 मिनिटाची असते, तर तिथे वरखाली खूप होतो स्टॉक मार्केट आणि त्यामुळे आपला अंदाज चुकू शकतो, आपल्या विरुद्ध ट्रेड जाऊ शकतो. बट जसं जसं आपण मोठ्या टाइम फ्रेम कडे जातो, आपण एका तासामध्ये अनालिसिस करतो, 4 तासामध्ये अनालिसिस करतो, तेव्हा आपल्याला एक मोठ्या टाइम फ्रेम प्रमाणे एक कॅन्डल तेवढ्या वेळाची असल्यामुळे ती जी काही व्होलॅटिलिटी आहे जी छोट्या टाइम फ्रेम वरती होते ती सगळी एकत्र येऊन ही एक कॅन्डल तयार होते. त्यामुळे जी कॅन्डल तयार होते बेसिकली ती सगळ्या प्रकारचे धक्के खाऊन एक कॅन्डल तयार होते. सो आपण त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवू शकतो की हो बाबा ही कॅन्डल जर अशी तयार झाली आहे तर ह्याच्या पुढे मार्केट जे असेल तर ते या XYZ प्रमाणे चालेल. सो आपण बेसिक सांगू शकतो तर मोठ्या टाइम फ्रेम प्रमाणे जो अनालिसिस होतो तो जास्त भरोसेमंद असतो, त्याच्यावरती आपण जास्त विश्वास ठेवू शकतो. आता पुढे जातो. पुढे आहे कॅन्डल्स हा एक ऑप्शन. कॅन्डल्सच्या ऑप्शन मध्ये त्यांनी निरनिराळ्या प्रकारचे कॅन्डल स्टिक्स दिलेले आहेत. याच्यामध्ये एरिया आहे, याच्यामध्ये व्हॉल्यूम फुटप्रिंट आहे. आता हे फ्री मध्ये अवेलेबल नाही. याच्यामध्ये हायकनाशी आहे. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल स्टिक्स आहेत. मेजरली सगळ्यात जास्त यूज झालेली ही कॅन्डल्स नावाचीच कॅन्डल स्टिक्स चार्ट आपण यूज करतो. सो आपण सुद्धा ह्याच्यावर पुढे जाऊन अभ्यास करू. जेव्हा वेळ येईल तेव्हा जसं मी लाईन चार्टचा काय फायदा असतो किंवा लाईन चार्ट मध्ये काय मजा येते बघण्यासाठी आणि अजून एक म्हणजे हायकेनाशी याच्यामध्ये आपल्याला ट्रेंड खूप चांगला कळतो. तर ह्याचा काय फायदा आहे हे आपण पुढे जाऊन पुढच्या सेशनमध्ये बघू. पण आता मेन इज की कॅन्डल्स आपल्याकडे सिलेक्टेड असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त गोष्टी करणार आहोत. पुढे आहे इंडिकेटर्स. इंडिकेटर्स याचा अर्थ असा आहे की त्याच्याने आपल्याला इंडिकेशन मिळतं. आता बऱ्याच जणांचे निरनिराळ्या प्रकारचे अभ्यास आहेत स्टॉक मार्केट बद्दल, तर त्याप्रमाणे त्यांनी काही इंडिकेटर्स डेव्हलप केले. तर इंडिकेटर्स मध्ये जर तुम्ही ऐकून असाल तर मुव्हिंग ॲव्हरेज, RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, MACD किंवा त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स इंडिकेटर्स असतात, एटसेट्रा एटसेट्रा किंवा बॉलिंजर बँड एक इंडिकेटर खूप फेमस आहे. असे इंडिकेटर्स लोकांनी मॅथमॅटिक्स मध्ये काम करणाऱ्यांनी, मार्केटमधल्या माणसांनी हे बनवून ठेवलेले आहेत आणि जे चालतात आणि ज्याच्या बेसिसवरती अनालिसिस भरपूर चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर त्याची सगळ्याची लिस्ट आपल्याला या बॉक्समध्ये मिळते. सो इथे आपण फेवरेट आपले इंडिकेटर्स करून ठेवू शकतो. इथे स्वतः जर कुठले इंडिकेटर्स बनवले असतील ते माय स्क्रिप्ट मध्ये आपल्याला दिसतात. इन्व्हाइट ओनली म्हणजे काही कोणीतरी स्पेशल इंडिकेटर बनवलाय आणि तुम्हाला ते पाठवले वापरण्यासाठी, तर ते इथे दिसेल वगैरे वगैरे. याच्यातले टॉप ट्रेंडिंग म्हणजे बाबा सगळीच जण वापरतायत, खूप फेमस झालेले आहेत, तर ते इथे दिसतात. तो आपण कुठल्या इंडिकेटरचा काय उपयोग आहे, ते कधी लावायचे किंवा कधी नाही लावायचे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत पुढे जाऊन. सो आतापुरतं माहितीसाठी इंडिकेटर्सच्या बॉक्समध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतील की जेणेकरून आपल्याला अनालिसिस करण्यासाठी सोपे टूल्स किंवा अनालिसिस सोपं करण्यासाठी काही गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत आधीपासून, ते आपल्या सगळ्याला ह्या ड्रॉवर मध्ये मिळतील. याचं आपण लक्षात ठेवायचं. नंतर इंडिकेटर टेम्पलेटचा ऑप्शन आहे. इंडिकेटर टेम्पलेट्स म्हणजे काय की तुम्ही 2-4 इंडिकेटर्सची एक टेम्पलेट बनवून ठेवू शकता, सेव्ह करू शकता. क्लिक केली की ती टेम्पलेट उघडून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. अलर्ट हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला अलर्ट देतो. अलर्ट म्हणजे काय की समजा आता रिलायन्स आपला इथे हिरव्यात जर बघितलं तर 1394 रुपयाला ट्रेड करतात.
आता आपण जर म्हणलं की मला रिलायन्स कधी विकत घ्यायचा आहे, तर तो बाबा 1416 रुपयाला आला की मला विकत घ्यायचा आहे. तर इकडे जाऊन आपण अलर्ट्सवर क्लिक करू आणि 1460 1416चा अलर्ट क्रिएट करू. आता जेव्हा केव्हा रिलायन्स 1416 हिट करेल, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन ट्रेडिंग व्यू पाठवेल की तुमचा या स्टॉकचं हे अलर्ट आलेलं आहे आणि तुम्ही जाऊन ते बघा. इतकं सोपं आहे. सो अलर्ट म्हणजे काय की त्या लेवलला आला तो स्टॉक की आपल्याला तो अलर्ट देतो. पुढे आहे रिप्ले म्हणजे काय की तुम्ही इतक्या वेळेपासून इतक्या वेळेपर्यंत मार्केटमधले जे तुमची टाइम फ्रेम आहे त्या वेळेसचे कॅन्डल स्टिक्स होताना घडताना बघू शकता. दिस इज अ पार्ट ऑफ अनालिसिस बॅक टेस्टिंग जे आपण म्हणतो ते. बट हे फीचर जे आहे ते फ्रीमध्ये अवेलेबल तेवढं नसतं. सो आपण समजा आता हा बार सिलेक्ट केला, या बारपासून आपण सिलेक्ट करतोय, आपण प्ले करून बघूया. सिलेक्ट बार इथपासून आपण केला. सो फ्रीमध्ये जसं म्हणलं तसं अवेलेबल नाही. तर हे बेसिकली बॅक टेस्टिंगसाठी लोक वापरतात की बाबा माझी स्ट्रॅटेजी अशी होती की इथून असं झालं तर मला मार्केट वर गेलेलं पाहिजे किंवा खाली गेलेलं पाहिजे, पण ती चालली नाही, तर मग मी ते रिप्ले करून बघू शकतो. हा त्याचा बेसिक मुद्दा आहे. सो रिप्ले आपल्याला आता हवंय का, तर नकोय. फक्त माहितीसाठी मी सांगून ठेवलं की हे रिप्लेचं बटन ह्याच्यासाठी वापरलं जातं. आता आपण इथे ह्या भागात बघूया की इकडे काय सांगितलंय त्यांनी. इथे बेसिकली रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे त्या कंपनीचं नाव आहे, ज्याचा चार्ट आपण बघतो आहोत. 1H म्हणजे टाइम फ्रेम दिली आहे, जी आपण वरती सिलेक्ट केली आहे. आणि NSE म्हणजे आपलं जे स्टॉक मार्केटचं एक्सचेंज आहे त्याचं नाव. तुम्ही BSEचा चार्ट बघताय का NSEचा चार्ट बघताय. पुढे जर आलो आपण तर इथे OHLC अशा गोष्टी दिलेल्या आहेत. तर OHLC याचा अर्थ काय होतो की ओपन, O फॉर ओपन, H फॉर हाय, L फॉर लो आणि C फॉर क्लोज हा त्याचा अर्थ होतो. जेव्हा आपण कॅन्डलस्टिक्स डिटेलमध्ये अभ्यास करू तेव्हा याचा मी अजून इनडेप्थ माहिती किंवा अर्थ सांगेन. पण OHLC म्हणजे काय की एखादी जर कॅन्डल आपण बघतो, समजा आता ही कॅन्डल आपण बघतोय 12 फेब्रुवारी 9:15 ची कॅन्डल. तर वरती जर वाचलं आपण तर ओच्या समोर 1468.7 लिहिलाय, H च्या समोर 1473, L समोर 1461 आणि C च्या समोर 1464.40 असं लिहिलंय. तर याचा अर्थ काय की ही कॅन्डल ओपन झाली 1468 या लेवलला. त्याची हाय जी प्राइस होती ती 1473 होती, लो जी होती ती 1461 होती आणि ही क्लोज झाली 1464.4 ला. तर हे जे आकडे आहेत ते एका कॅन्डलस्टिकचा एक रेंज सांगतात तुम्हाला की ती ओपन कुठे झाली, त्याचा हाय कुठपर्यंत म्हणजे तो स्टॉक त्या कॅन्डलमध्ये कुठपर्यंत वरती गेला, लो म्हणजे तो स्टॉक त्या कॅन्डलमध्ये कुठपर्यंत खाली गेला आणि शेवटी येऊन बाबा ती कुठे क्लोज झाली, हा त्याचा अर्थ होतो. सो जर टेक्निकल टर्म्स मध्ये तुम्ही कधी OHLC असं जर कोणाला म्हणताना किंवा बोलताना ऐकलं तर त्याचा अर्थ हा होतो. त्या कॅन्डलच्या ओपन लो हाय क्लोज किंवा ओपन हाय लो क्लोज याच्याबद्दल बोलताय. ठीक आहे. तर हा त्याचा अर्थ झाला. इथे बाय सेल हा डायरेक्ट ऑप्शन खूप ब्रोकर देतात, तिचे ट्रेडिंग व्ह्यू बरोबर टाईप करून त्यांनी सगळं सुरू केलेलं आहे. तर तुम्ही इथूनच डायरेक्ट ऑन चार्ट ट्रेडिंग त्याला म्हणतात की तुम्ही इथूनच डायरेक्ट बाय किंवा सेलची ऑर्डर टाकू शकता. सो हे तुमच्या ब्रोकर प्रमाणे गोष्टी घडतील. आता आपण पुढे जाऊ, लेफ्ट साईडला येऊ. त्याच्यामधले सगळ्या गोष्टी आत्ता सांगून वेळ ऍक्च्युली आपण घालवतो असं म्हणूया. पण जे बेसिक गोष्टी आहेत त्या आपण सांगूया, कारण इथे काही गोष्टी अशा की ज्या प्रोजेक्शन्स साठी वापरल्या जातात किंवा इकडे ABCD पॅटर्न्स आहेत, इलियट वेव्ह पॅटर्न्स आहेत, सायकल्स आहेत, तर त्या आता आपल्याला त्याची गरज नाहीये कारण आपण आता बेसिक ट्युटोरियल करतोय. सो इथे पहिले येऊ. दिस इज क्रॉस आहे की तुम्ही तुमच्या चार्टवरती जे तुमचं फिरतंय चक्र ते कसं दिसलं पाहिजे. सो याच्यामध्ये शक्यतो हा आपण प्लसची साईन किंवा क्रॉस एअर म्हणतात त्याला, तो आपण वापरतो. याच्यामध्ये लाईन्सचे बरेचसे ऑप्शन्स आहेत की ट्रेंड लाईन, एक रे, इन्फो लाईन, एक्सटेंडेड लाईन, ट्रेंड अँगल, हॉरिझॉन्टल लाईन वगैरे वगैरे. सो ट्रेंड लाईन म्हणजे काय की आकार जर किंवा त्याचा आपण कल जर बघितला तर तिरका. सो ट्रेंड लाईन आपण शक्यतो काय करतो की दोन त्याचे जे हाय आहेत किंवा दोन लो आहेत किंवा एक त्याचा ट्रेंड काय चाललेला आहे हे बघण्यासाठी ही ट्रेंड लाईन आपण मारतो. असं नाही की ही तिरकीच असली पाहिजे, बट त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ट्रेंड ओळखण्यासाठी ही लाईन वापरा. जेव्हा तुम्ही ही लाईन वापरताय तेव्हा तुम्हाला हे कस्टमायझेशनचे इथे ऑप्शन्स येतात. तुम्हाला लाईनचा कलर कुठला पाहिजे, तुम्ही जी टेक्स्ट लिहाल त्या लाईनवरती त्याचा रंग कुठला पाहिजे, लाईनची थिकनेस किती पाहिजे, त्यानंतर लाईन सरळ पाहिजे, डॅश पाहिजे का डॉटेड पाहिजे, हा एक ऑप्शन आहे. आणि सेटिंगमध्ये त्याचा बेसिकली तुम्हाला रेंज देता येते की ती कुठून सुरू होऊन कुठे सुरू. अलर्ट अगेन सेम, लॉक म्हणजे काय की ती चेंज होणार नाही. त्यानंतर डिलीट हा एक ऑप्शन आहे जो की तुम्हाला ती लाईन डिलीट करण्याला मदत करू शकतो. सेम थिंग, रे म्हणजे काय की एका जागेपासून सुरू होते आणि अगदी शेवटापर्यंत जाते. दिस इज रे. त्यानंतर अजून महत्वाची एक लाईन अशी असते की हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे तुम्ही जिथून मारता ती लेफ्टला पण एक्सटेंड होते, राईटला पण एक्सटेंड होते.
रे आपण बघितलं जी एका पॉईंट बसून फक्त उजवीकडेच जाते टिल द एंड ऑफ द चार्ट. हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती डावीकडे पण जाते, उजवीकडे पण जाते. हॉरिझॉन्टल रे परत पुन्हा एकदा सेम गोष्ट आहे की तुमच्या एका पॉईंट नंतर उजवीकडे टिल द एंड ती जाते. त्यानंतर व्हर्टिकल लाईन ही एखादी कॅन्डल मार्क करण्यासाठी आपण वापरू शकतो, उभी रे घेते त्याच्याने. आणि क्रॉस लाईन म्हणजे काय तर इंटरसेक्शन आपण दाखवू शकतो. सो अशा काही लाईन्स आहेत की ज्या वेळोवेळी आपल्याला उपयोग करायचा आहे ज्यांचा, त्याच्यासाठी आपण ह्या काही गोष्टी किंवा काही महत्वाच्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण बघितल्या. पॅरलल चॅनल म्हणजे काय की रेंज मध्ये जेव्हा स्टॉक असतो तेव्हा आपण ही पॅरलल लाईन वापरतो की ज्याच्यातनं आपण एकदा ती रेंज त्या स्टॉकने तोडली म्हणजे ब्रेकआउट दिला किंवा ब्रेकडाऊन दिला तर आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. किंवा एक त्याचा जो ट्रेंड आहे म्हणजे समजा पटकन दाखवायचं झालं उदाहरण तर पॅरलल लाईन ही ह्या हाय पासून ह्या हाय पर्यंत आणि ही जी रेंज आहे त्याची ही जर मार्क केली तर मला एक अंदाज येतो की हा स्टॉक खाली आला की कुठे सपोर्ट घेऊ शकतो, वरती गेला की कुठे रेजिस्टन्स घेऊ शकतो. यासाठी आपण पॅरलल चॅनल वापरतो. परत एकदा कस्टमायझेशनचे जे ऑप्शन्स आहेत ते साधारण तेच आहेत प्रत्येक लाईन्स मध्ये. अजून याच्यामध्ये शक्यतो काही कोणी वापरत नाही किंवा मी स्वतः याच्या पलीकडे वापरत नाही, पण हे जे मेन आपले ऑप्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तर याच्या पुढे जेव्हा आपण येतो तेव्हा फिबोनाची रिट्रेसमेंट आहेत, फिबोनाची टाइम झोन आहेत, हे आपण जसं जसं शिकू तसं तसं मी तुम्हाला सांगेन. सेम थिंग ह्याच्याबद्दल सुद्धा, कारण हे कॉम्प्लेक्स पॅटर्न्स आहेत, कॉम्प्लेक्स त्याचे सेटिंग्स आहेत की जे पटकन 15 मिनिटाच्या इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. ह्याच्या पुढे लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन हा एक पार्ट येतो. प्राइस रेंज, डेट रेंज हा एक पार्ट येतो. हा पटकन आपण समजून घेऊ. लॉंग पोझिशन म्हणजे काय की समजा आता निफ्टी ह्या पॉईंटला आहे, मी इकडून लॉंग पोझिशन घेतोय. जो लाल पोर्शन आहे माझा खालचा तो माझा स्टॉप लॉस आहे किंवा मी बेसिकली एक असा ट्रेड अनालिसिस करायचा प्रयत्न करतोय. मी इथे एंट्री घेतली, इथे माझा स्टॉप लॉस असेल आणि जर मला वाटते की इथपर्यंत ते मार्केट जाते तर हे जाताना मी एक प्लेसमेंट करू शकतो ह्या पर्टिक्युलर लॉंग पोझिशनची आणि आपल्या अनालिसिस मध्ये हा इम्पॉर्टंट ठरू शकतो. सिमिलरली शॉर्ट पोझिशन म्हणजे काय तर उलट मी विकायच्या ट्रेडमध्ये आहे आणि विकल्यानंतर माझा स्टॉप लॉस इथे आहे. समजा मी इथे सेल इनिशिएट केला तर माझा स्टॉप लॉस इथे आहे, माझं टार्गेट हे असं आहे. हे जेव्हा आपल्या टार्गेटवरती किंवा चार्टवरती आपल्याला हे प्लेस करायचे, प्लेसमेंट करायची ह्या पर्टिक्युलर ट्रेडच्या अनालिसिसची, त्याच्यासाठी आपण लॉंग आणि शॉर्ट पोझिशन मार्क करू शकतो. काही ट्रेडर्स ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी ऑप्शन्स देतात की डायरेक्टली तुम्ही ह्या बेसिसवरती सुद्धा ट्रेड करा. तर हे त्या दोन ऑप्शन्सचे महत्वाचे विषय झाले. आणि त्यानंतर प्राइस रेंज आणि डेट रेंज हा जो पार्ट आहे तो प्राइस रेंज म्हणजे काय की ह्या कॅन्डल ह्या बॉटम पासून ते इथपर्यंत हा स्टॉकची प्राइस रेंज काय आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी प्राइस रेंजचा आपण उपयोग करतो. आणि डेट रेंज म्हणजे काय की इथपासून इथपर्यंत जेव्हा आपल्याला डिनोट करायची एखादी गोष्ट तर त्याच्यासाठी आपण डेट रेंजचा उपयोग करतो की इथे सुरुवात झाली आपली 19 फेब्रुवारी पासून ते 5 मार्च पर्यंत. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही दाखवायचं असेल किंवा ह्याच्यामध्ये जर काही मार्किंग करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण डेट रेंजचा वापर करतो. आता इथे पुढे जे ऑप्शन्स आहेत ते ब्रश, हायलायटर, एरो मार्कर्स, रेक्टँगल्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जिथे आपण इन्सर्ट करू शकतो शेप्स किंवा इथे आपण थोड्या गोष्टी मार्किंगसाठी वापरू शकतो. तर ब्रश हे टूल जे आहे ते आपल्याला बेसिकली ड्रॉ करायला हेल्प करतं की तुम्ही असं एक जे तुम्हाला वाटतंय शेप करायचा आहे, टेक्स्ट करायचा आहे एक्सेट्रा ड्रॉ करू शकतो. जस्ट दॅट बेसिक की ड्रॉ करण्यासाठी ब्रश टूल दिलेला आहे. त्याच्यामध्ये अगेन कस्टमायझेशन ऑप्शन्स आहेत की जे तुम्ही कलर चेंज करू शकता, त्याचा जो फिल आहे तो चेंज करू शकता एक्सेट्रा. सो हे ब्रश टूलचं झालं. जेव्हा तुम्हाला काही दाखवायचं आहे आपल्या चार्टवरती काढून आखून तेव्हा या टूल्सचा इम्पॉर्टन्स जाणवेल. हायलायटर इज हायलायटर जस्ट आपण जे आपण नॉर्मली हायलायटर यूज करतो तेच आहे, फक्त चार्ट्सवर तुम्ही इथे करू शकता. एरो मार्कर हा तुम्हाला एरो काढण्यासाठी हेल्प करतो. सेम थिंग दुसऱ्या प्रकारचा एरो आहे. सो सिमिलरली जिथे एखादी गोष्ट पॉइंट आउट करायची असेल, इकडे एक टॉप झालाय क्रिएट तर इथे फोकस करा, इथे टॉप झाला इथे फोकस करा. सो यासाठी हे एरो मार्कर्स आहेत. अप एरो, डाऊन एरो अगेन सेम, फक्त इथे वेगळ्या प्रकारचा एरो आपल्याला दिसतो. डाऊन एरो सेम, फक्त इथे वेगळ्या प्रकारचा एरो दिसतो. कस्टमायझेशन ऑप्शन सिमिलर आहेत. आता पुढे जाऊया रेक्टँगल मध्ये. रेक्टँगल हा शेप तुमचे एरिया झोन ह्या गोष्टी मार्क करण्यासाठी आहे की इथे कन्सॉलिडेशन होते, इथे एक रॅली दिसती आहे, किंवा रेंज मार्क करण्यासाठी, किंवा तुम्हाला एखादा जर झोन मार्क करून दाखवायचा आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकचा तर तो रेक्टँगल याच्याने करून दाखवू शकतो आपण. त्याच्यामध्ये सुद्धा सिमिलर एडिटिंग ऑप्शन्स आहेत की तुम्हाला फिल कुठला हवा आहे, तुमची टेक्स्ट कुठली वगैरे. रोटेटेड रेक्टँगल सिमिलर जो तुम्ही रोटेट करू शकता. पाथ ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही ट्रजेक्टरी दाखवण्यासाठी वापरू शकता. ह्याच्याने बेसिकली आपल्याला आपण जे प्रेडिक्शन करतोय किंवा स्टॉक तुमच्या हिशोबाने इथून पुढे कुठे जाऊ शकतो हे दाखवायचं असेल, त्याची पाथ दाखवायची असेल तर त्याच्यासाठी आपण हे टूल यूज करू शकतो.
सर्कल हा तुम्हाला एका पॉईंट पासून एक सर्कल काढण्यासाठी हेल्प करू शकतो. ह्याच्या पुढचे जे आहेत की एलिप्स आहे, पॉलीलाईन आहे, ट्रायंगल आहे, हे सिमिलर शेप्स बेसिकली ड्रॉ करण्याचे टूल्स आहेत. तर ह्याच्या पुढचे टूल्स फार आय गेस वापरले जात नाहीत, बट स्टिल शेप्स आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा ही गोष्ट ट्राय करू शकता. आता आपण पुढे येऊया टेक्स्टमध्ये, की जी तुम्हाला टेक्स्ट जर इन्सर्ट करायची असेल पर्टिक्युलरली, से की आता आपण रिलायन्स बघतो, तर रिलायन्सला आपण म्हणू शकतो की आता आपण 1394 आहे आणि वी से की आपल्याला जो अलर्ट आहे 1416चा तिथे आल्यावर बाय करायचा. सो आपण इथे आपण टेक्स्ट लिहून आपल्यासाठी नोट्स बनवून ठेवू शकतो की बाय रिलायन्स ऍट 1416, आणि ही टेक्स्ट तुमची बेसिकली ह्या जागेवरती कालांतर राहील. म्हणजे काय, तर जोपर्यंत आपण डिलीट नाही करत तोपर्यंत हा टेक्स्ट इथेच राहतो. सो हे टेक्स्ट बेसिक अँकर टेक्स्ट हा एक प्रकार आहे. नोट्स हा एक प्रकार आहे जो मोठा आहे. प्राइस नोट, पेन, टेबल. टेबल म्हणजे काय, टेबल लिटरली तुम्ही दाखवू शकता, कम्पॅरिझनसाठी दाखवू शकता. कमेंट बॉक्स इथे एक असा आल्यासारखा येतो. सो दिस इज ऑल टेक्स्ट टूल्स किंवा नोटेशन टूल्स की जिथे आपण एखादी गोष्ट नोट करायची असेल, त्याचा आपला डायग्राम स्पेसिफिकली त्याच्याबद्दल काहीतरी लिहायचं असेल, कुठेतरी पोस्ट करायचं असेल, तर इथे आपण अशा नोट्स बनवू शकतो. त्याच्यापुढे मॅग्निफिकेशन आहे, रुलर आहे. तर रुलरमध्ये काय की तुम्ही एखादा पॉईंट इन टाइम धरला चार्टचा आणि तिथून सिलेक्ट करून पुल केलं, तर तुम्हाला तो माहिती देतो की इथे किती पर्सेंटची मूव्ह आली होती, किती पॉईंट्स मूव्ह आली होती, त्याच्यात बार्स किती इन्व्हॉल्ड आहेत, किती दिवस इन्व्हॉल्ड आहेत, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम किती इन्व्हॉल्ड आहे. सो आपण आता जस्ट पुल केलंय, ह्या भागात वाचलं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा इथे राहत नाही कंटिन्युअस, तुम्ही दुसरीकडे क्लिक केलं की हा निघून जातो. सो दिस इज जस्ट फॉर युअर अनालिसिस. हा कुठेही तुम्ही पोस्ट करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला रेक्टँगल जे टूल आहे ते करू शकता, किंवा डेट रेंज, प्राइस रेंज, हे जे टूल्स आपण मगाशी बघितले त्यातला तुम्ही टूल वापरून हे प्रेडिक्शन किंवा ह्या जो चेंज आहे तो इथे आपण दाखवण्यासाठी ते वापरू शकतो इन्स्टेड ऑफ रुलर. आता रुलर जर बघितलं तर इथे तात्पुरता मार्क करून देईल आणि निघून जाईल. सो बेटर आहे की डेट रेंज, प्राइस रेंजचे टूल्स आपण यासाठी वापरू. पुढचा आहे झूम इन, की ज्याच्यामध्ये आपण चार्ट एखादा घेतला की तो झूम करू शकतो. सो सिलेक्ट केल्यावरती एखादा जर तुम्ही रेंज त्याला दिली तर तो तुमच्यासाठी तो पर्टिक्युलर एरिया झूम इन करून देतो. राईट. इथे आहे मॅग्नेट टूल. मॅग्नेट टूलचा अर्थ काय असतो, की आता मी जर हे काढलं मॅग्नेट आणि एखादा जर टूल मी घेतला, तर मी इथे कुठेही रॅन्डमली ही रेघ ओढू शकतो. पण जेव्हा मी मॅग्नेटचा वापर करीन किंवा मॅग्नेट माझं जेव्हा ऑन असेल, तेव्हा इथे मला पर्टिक्युलर तो कॅन्डलचा टॉप किंवा बॉटम वेगळा जाऊन सिलेक्ट करावा लागणार नाही किंवा शोधावा लागणार नाही. तो जाऊन तिथे कनेक्ट होईल आणि मी आरामात रेघ ती ओढू शकतो. म्हणजे तो इथे मला रेघ ओढून देईल, नॉट दॅट की नाही ओढून देणार. बट आता काय होईल की समजा जर मॅग्नेट डिसिलेक्ट केलंय आणि मला हा पॉईंट शोधायचा आहे आणि मी रॅन्डमली कुठेतरी क्लिक केलं, तर थोडा वर थोडा खाली ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्याऐवजी जर मॅग्नेट आपलं स्ट्रॉंग ऑन असेल, तर इकडे आपण डायरेक्ट गेलो तर तो स्वतः जाऊन त्या टॉपला जातो किंवा स्वतः या बॉटमला येतो आणि मग तुम्ही तिकडनं जे काही तुम्हाला मार्किंग करायचं असेल, जिथे कुठे आपल्याला कुठलाही पर्टिक्युलर रे ओढायचे, हॉरिझॉन्टल रे वापरायचे, ट्रायंगल्स सिलेक्ट करायचे, प्राइस रेंज, रेट रेंज सुरुवात करायची असेल, तर तो मॅग्नेट जर ऑन असेल तर तिथपासून सुरुवात करायला आपल्याला सोपं पडतं, एंड करायला पण सोपं पडतं, कारण तो बाय डिफॉल्ट तुम्हाला टॉप किंवा बॉटम पर्यंत घेऊन जातो त्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या. इकडे आहे की तुम्ही ड्रॉइंग्स लॉक करू शकता किंवा नाही लॉक करू शकत. दिस इज ऑल फॉर लॉकिंग ऑल द ड्रॉइंग्स. हे आहे की हाईड ऑल ड्रॉइंग्स करू शकतात. म्हणजे आपण इथे एखादी गोष्ट जनरेट केलेली आहे, इथे बेसिकली आपण 2-4 ड्रॉइंग्स केले, इथे सिलेक्ट केलं तर तो हाईड करतो, जर डिसिलेक्ट केलं तर तो शो करतो. सो हे जर तुम्हाला असं असेल की हा असा चार्ट आपण पोस्ट करायचा आहे किंवा फोटो पाठवायचा आहे कोणाला तरी, तर हे असं जाऊ शकतं. किंवा तुम्ही हाईड ड्रॉइंग्सच्या ऐवजी डिसिलेक्ट केले तर तो जो टूल, तर विथ ड्रॉइंग्स तुम्ही सेंड करू शकता. डिलीट करतो आणि दिस इज ऑल की डिलीट करण्यासाठी डस्टबिनच बेसिकली. रिमूव्ह ड्रॉइंग, रिमूव्ह इंडिकेटर्स, रिमूव्ह ड्रॉइंग अँड इंडिकेटर्स, अशा 3 प्रकारे तुम्ही हे डिलिशनचं टूल वापरू शकता. एकात तो सगळे ड्रॉइंग्स काढेल, दुसऱ्यात तो सगळे इंडिकेटर्स काढून टाकेल, तिसऱ्यामध्ये तो सगळंच चार्टवरचं काढून टाकेल. ठीक आहे. सो आपण आतापर्यंत हा भाग पूर्ण बघितला. लेफ्ट बाजू बघितली. आता एक उजवीकडे लिहूया. राईट साईडला इकडे काही टूल्स आहेत, इथे आपली वॉचलिस्ट आहे. वॉचलिस्ट म्हणजे काय, की आपल्याला जे वाटतंय की आज, उद्या, परवा, ह्या आठवड्यामध्ये आपल्याला हे स्टॉक्स इम्पॉर्टंट वाटतात, तर त्याची एक लिस्ट आपल्याला ट्रेडिंग व्यू बनवून देतं. सो हे इथे बाय डिफॉल्ट आलेले सिलेक्शन आहेत की निफ्टी, US30चे स्टॉक्स, बँक निफ्टी, गिफ्ट निफ्टी एक्सेट्रा. सो तुम्हाला जर इथे ऍड करायचं असेल तर इकडे वॉचलिस्ट मध्ये ऍड सिम्बलचा ऑप्शन येतो. आता जर रिलायन्स समजा इम्पॉर्टंट वाटतं तर रिलायन्स ऍड करू शकतो. कोल इंडियाचं इथे नाव आहे, कोल इंडिया इम्पॉर्टंट वाटतं तर कोल इंडिया ऍड करू शकतो. परत सांगतो की NSE हा जो स्टॉकचा सिलेक्शन क्रायटेरिया आहे तो जास्त मला वाटतं की चांगला आहे दॅन BSE, कारण तिथे अगेन लिक्विडिटी चांगली असते, जास्त ट्रान्झॅक्शन NSE मध्ये होतात. तर NSEचा चार्ट मी स्वतः यूज करतो आणि मी तो सुद्धा रेकमेंड सगळ्यांना करेन. सो ही वॉचलिस्ट तयार करायचा प्रकार झाला. याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरीज करू शकता, रिनेम करू शकता, ऍड सेक्शन्स करू शकता, क्लिअर करू शकता, अपलोड करू शकता. सो अपलोडचा जो माझ्यामध्ये फ्री
व्हर्जनमध्ये नाहीये. सो अपलोड आय गेस अवॉइड करू शकतो. पण जिथपर्यंत तुम्हाला ऍड करून देतोय ट्रेडिंग व्ह्यू तेवढी वॉचलिस्ट सफिशियंट असते आणि त्याच्यावरती आपण ट्रॅक ठेवून आपले एंट्री एक्झिट्स प्लॅन करू शकतो. आता इथे हे जे लास्ट चेंज किंवा चेंज पर्सेंटेज दिले त्याचा अर्थ काय की आता बघताना जे शेवटचा ट्रेडिंग व्हॅल्यू आहे त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टची ती किती होती. चेंज म्हणजे काय की कालपासून आजपर्यंत किती पॉईंटचा चेंज झालाय आणि चेंज पर्सेंटेज म्हणजे काय की किती पर्सेंटचा चेंज झालाय. म्हणजे लास्ट निफ्टी ट्रेड झाली होती 25,178 25,178ला. कालच्या पेक्षा आजपर्यंतचा जो व्हॅल्यू चेंज आहे ती आहे 317 रुपयाची आणि तो जो पर्सेंटेज जर बघायला गेलो तर तो 1.25%चा तिथे फरक पडलाय. सिमिलरली बाकीच्यांसाठी सुद्धा सेम लागू होतं. तर इथे वॉचलिस्ट जर हाईड करायची असेल तर हा एक टूल आहे. इकडे खाली अलर्ट्सचा टूल आहे की तुम्ही जे काही अलर्ट्स बनवलेले आहेत ते इथे लिस्ट आउट होतात. इकडे आहे की ऑब्जेक्ट ट्री, डेटा विंडो, चॅट्स आपण जर करत असू स्ट्रीमिंग अँड एक्सेट्रा तर तिथे येतात त्या गोष्टी. इकडे स्क्रीनर्स ट्रेडिंग व्ह्यूने बाय डिफॉल्ट दिलेले आहेत, त्याचं आपण पुढे जाऊन कव्हरेज करूया. पाईन ट्री इज त्यांची पाईन स्क्रिप्ट आहे बेसिकली, त्याच्याबद्दलचे रिलेटेड आहे. कॅलेंडर्स मध्ये ग्लोबल इव्हेंट्स, इंडियन इव्हेंट्स कंपाईल केलेले असतात. RSS ही त्याची फीड आहे बेसिकली, कम्युनिटी आहे, त्यांच्यामध्ये तुम्हाला न्यूज आणि अपडेट्स मिळू शकतात. नोटिफिकेशनचे ऑल द नोटिफिकेशन म्हणजे अलर्ट जर एखादा जनरेट झाला तर इकडची ती घंटा वाजते आणि तुम्हाला नोटिफिकेशन येतं. सो हा इकडचा भाग झाला. हा जो पोर्शन आहे हा तुमचा व्हॅल्यू पोर्शन आहे की आता या क्षणी ही जी लाईन दिसते आहे तिथे निफ्टी ट्रेड करते. सो जिथे कुठे ती लाईन आहे बेसिकली लाईव्ह प्राइस ती चालू असते त्या स्क्रिप्टची. इथे त्याचा अमाऊंट लिहिलेली असते आणि इथे ती स्क्रिप्ट लिहिलेली असते. ही तुम्ही वरखाली करू शकता. आपण चार्ट झूम आउट झूम इन करताना हे थोडंसं बदलतं, बट मेजर त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की इथे आपल्याला व्हॅल्यू कळते त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टची. त्यानंतर इथे सेटिंग्स आहेत, तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच्या ज्या सेटिंग्स आहेत त्या बदलू शकता. तुम्हाला लाल आणि हिरवं कॉम्बिनेशन नको असेल कॅन्डल्सचं तर यू कॅन चेंज. तुम्ही बरेचसे ट्रेडर्स वेगवेगळ्या रंगांचे कॅन्डल्स वापरताना बघू शकता. तो त्यांच्या त्यांच्या कम्फर्टचा मुद्दा आहे. तेच केल्यावरती आपल्याला पैसे येतात असं नाहीये. लाल आणि हिरवी बेसिक कॅन्डलस्टिक्स जनरेट होते, ती ठेवली तरी इट्स फाईन. जर चेंज करायचे असेल तुमच्या व्हिज्युअल कम्फर्ट प्रमाणे तुम्ही करू शकता. स्टेटस लाईन म्हणजे लोगो कुठे असला पाहिजे, टायटल कसा असला पाहिजे, स्केल्स कशा असल्या पाहिजे तुमच्या चार्टवरती. कॅनव्हास जर बघायचं असेल तुम्हाला तर बॅकग्राऊंड कसं असलं पाहिजे, मी हिरवं केलं तर हिरवं होते. सो या प्रकारे तुम्ही कस्टमायझेशनच्या ह्या सगळ्या सेटिंग्स आहेत या तुम्ही तुमच्या हिशोबाने कस्टमाइज करून तुम्हाला कम्फर्टेबल असलेलं व्ह्यू ट्रेडिंग व्ह्यू वरती आणू शकता. कलर काय पाहिजे, बॉक्स हवेत का नकोय, मागे ह्याच्या कधी कधी नाव येऊन जातं. इथे डाव्या कोपऱ्यात नसून मागे हवा असेल तर तो एक तिथे ऑप्शन असतो. कॅन्डल क्लोजचा काउंटडाऊन तुम्ही इथे एनेबल किंवा डिसेबल करू शकतो. तो एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ऍक्च्युली, की कॅन्डल क्लोज ला किती सेकंद उरले हे आपल्याला दिसणं महत्वाचं असतं कधी कधी जेव्हा आपल्याला एंट्री लाईव्ह मार्केटमध्ये घ्यायची असते. सो इथे काउंटडाऊन टू बार क्लोज स्केल्स आणि लाईन्स मध्ये हे तुम्हाला एनेबल केलं तर बेटर राहील तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी. सो हे ओव्हरऑल एक ओव्हरव्ह्यू झाला असं म्हणू शकतो आपण ट्रेडिंग व्ह्यूचा. याच्या व्यतिरिक्त ज्या कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी येतील, ज्या कुठल्या ऍस्पेक्ट्स आपल्याला शिकायचे असतील ट्रेडिंग व्ह्यू बद्दलचे, ते मी वेळोवेळी जिथे जिथे सेशन्स मध्ये गरजेचं आहे तेव्हा तेव्हा इन्सर्ट करीन. बट ज्यांना कोणाला अगदीच कुठल्याच ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल किंवा कुठल्या चार्टिंग प्लॅटफॉर्म बद्दल माहिती नव्हती आतापर्यंत, त्यांच्यासाठी मला वाटते या व्हिडिओमध्ये आपण सफिशियंट गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, सफिशियंट गोष्टी आपण याच्यामध्ये समजवलेल्या आहेत आणि एकदम बेसिक लेवलला एकदम बेसिक भाषेत आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलाय सो दॅट सगळ्यांना कळेल. मी मुळात जो माझा बोलायचा स्पीड आहे तो सुद्धा थोडा कमी ठेवलाय सो दॅट तुम्हाला जर कम्फर्ट असेल तर तुम्ही युट्यूब वरती आपल्याला ऑप्शन असतो की आपण 2x 3x या पेसने बघू शकतो व्हिडिओज, तर त्या पद्धतीने पण तुम्ही बघू शकता. बट अगदीच बेसिक लेवलला आपण सुरुवात करतो, एकदम इंट्रोडक्टरी ट्युटोरियल आहे. सो मी स्पीड हळू ठेवलाय, समजवण्याची पद्धत हळू ठेवली आहे. तुम्हाला ज्या कम्फर्टमध्ये वाटते त्या कम्फर्टमध्ये तुम्ही हा व्हिडिओ प्ले करू शकता. ऑलराईट. सो हा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ कसा वाटतोय मला सांगा आणि ज्यांना कोणाला याची माहिती गरजेची वाटते त्यांना हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा. तुम्हाला जर अजून कुठली याच्यातला पर्टिक्युलर ऍस्पेक्ट किंवा पर्टिक्युलर गोष्ट, पर्टिक्युलर टूल यातला कसं वापरायचं आहे हे जर हवं असेल तर प्लीज कमेंट्समध्ये मला सांगा. तर मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन किंवा पुढच्या आपल्या व्हिडिओजमध्ये ते कव्हर करायचा प्रयत्न करेन. पण तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर हा व्हिडिओ बघा आणि मला तुमचं मत कळवा, तुमचे टिप्स कळवा की आपण याच्यामध्ये काय काय अजून तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, काय काय अजून तुम्हाला शिकायची इच्छा आहे, त्याप्रमाणे मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोच आहे. सो या नव्या व्हिडिओवरती आता मी साइन ऑफ करतो. सो थँक्यू एव्हरीबडी आणि तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. थँक्यू.